नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यात 7,61,000 टन हरभरा हमीभावानं खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे. आता राज्य सरकारनं या खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. 1 मार्च ते 31 मार्च 2026च्या दरम्यान शेतकऱ्यांना हरभरा हमीभाव खरेदी केंद्रावरती नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा नोंदणी करता येणार आहे. सध्या हरभऱ्याचे भाव जर का आपण बघितले तर ते राज्यातल्या खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी आहेत. केंद्र सरकारनं हरभऱ्यासाठी यंदा 5,875 रुपये प्रति क्विंटलचा दर हा जाहीर केलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी हरभरा हा हमीभाव केंद्रावरती जर का विकला तर त्यांना फायदा होऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांना इच्छुक आहेत हरभरा हमीभाव केंद्रावरती विक्री करण्यासाठी, त्यांनी नोंदणी नेमकी मोबाईलच्या ॲपवरून कशी करायची आहे तेच आपण आजच्या त्या ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ही जी काही ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी करायची आहे हरभऱ्याची, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहिलं ॲप आहे ते फेस आयडीच्या संदर्भातलं आहे, कारण की बायोमेट्रिक आणि त्यासोबतच आधार प्रमाणीकरणाचं ऑप्शन या मोबाईलवरील नोंदणीसाठी देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्याची नोंदणी करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा फेस आयडी हे ॲप आपण गुगल स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं ॲप ई समृद्धी पोर्टलचं आहे, ते सुद्धा आपण लगेचच डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता ई समृद्धी ॲप नेमकं डाउनलोड कसं करायचं तर तेही पटकन समजून घेऊया. आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ई समृद्धी पोर्टल ॲप असं सर्च करायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला तिथे ऑप्शन येईल ई समृद्धीचा, तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. तो आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड होईल आणि काही वेळानंतर ते इन्स्टॉलसुद्धा होईल. त्यानंतर पुढची स्टेप आहे आधार फेस आयडीचं, ज्या संदर्भात मी तुम्हाला आधी म्हणालो की आपल्याला 2 ॲप हे डाउनलोड करून घ्यायचे आहेत ह्या नोंदणीसाठी. आणि त्यामध्ये दुसरा जे ॲप आहे ते आहे आधार फेस आयडीचं. आता हे सुद्धा एकदा आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्याची प्रोसेसही तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. हे इन्स्टॉल केल्यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला ई समृद्धी पोर्टल हे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला भाषा निवडीचा पहिला पर्याय येईल, त्याच्यामध्ये आपण मराठी भाषा निवडून घ्यायची आहे. त्यानंतर ई समृद्धी पोर्टलवरती आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असला पाहिजे आणि त्यासोबतच फार्मर आय डीशी सुद्धा लिंक असला पाहिजे. असाच नंबर इथे टाका, जेणेकरून तुमच्या पुढच्या प्रोसेस ज्या आहेत त्या सोप्या होतील. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा हा खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर OTPचा एक ऑप्शन येईल, पासवर्डचा पण येईल, परंतु आपण इथं OTP हा ऑप्शन निवडणार आहोत. ऑप्शन निवडायचा आहे OTP. OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो मोबाईल नंबरवरचा OTP आपल्याला पुढच्या खालच्या रकान्यामध्ये भरून घ्यायचा आहे. पुढे सबमिट केल्यानंतर आपल्या समोर ई समृद्धी पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये तात्पुरती नोंदणी असेल, बँकेचा तपशील असेल, नॉमिनीची नोंदणी असेल, योजनेत सहभाग असेल, अर्जाची स्थिती असेल, हे काही ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला नोंदणी या पर्यायावरती सुरुवातीला क्लिक करायचं आहे. नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांचे तपशील नोंदणीकृत केले जातील आणि ॲग्रीड स्टॅक आणि आधार KYC तपशिलानुसार जतन केले जातील असं विचारलं जाईल. त्यासाठी समजलं यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपलं राज्य, नंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तिथं खाली शेतकऱ्यांचा आधार क्रमांकसुद्धा टाकायचा आहे. आणि त्यानंतर आता आधार प्रमाणीकरणासाठी आपल्याला चेहरा प्रमाणीकरण आणि फिंगरप्रिंट प्रमाणीकरण हे 2 ऑप्शन आहेत. पण आपण मोबाईलवरून हे आधार प्रमाणीकरण करत आहेत, त्याच्यामुळे चेहरा प्रमाणीकरणावरती क्लिक करायचं आहे. चेहरा प्रमाणीकरणावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरी ओपन होईल. त्याला आपण प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीडच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर मोबाईलचा फ्रंट कॅमेरा हा ओपन होईल. त्याच्यामध्ये आपण आपला फोटो हा क्लिक करायचा आहे. व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे आणि फोटो क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा जो ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे. फोटो क्लिक केल्यानंतर काही वेळ आपल्याला कृपया थांबा म्हणून ते ॲप आपल्याला सूचना देईल, त्यानुसार थांबायचं आहे. नंतर आपली जी काही माहिती आहे ती इथे भरून घ्यायची आहे. तुमचं राज्य आहे, जिल्हा आहे, तालुका आहे, गाव आहे, त्यासोबतच तुम्ही शेतकरी कोणत्या गटातले आहात, म्हणजे अल्पभूधारक आहात, अत्यल्पभूधारक आहात, नंतर तुमची वर्गश्रेणी कोणती आहे तीसुद्धा इथे तुम्हाला निवडायची आहे. आणि त्यानंतर तुमचं नावसुद्धा वडिलांचं इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली सहाय्यक दस्तऐवज म्हणून एक ऑप्शन दिसेल. त्या सहाय्यक दस्तऐवजामध्ये आपला
सातबारा जो आहे, ज्या जमिनीवरती आपला पीक पेरा आहे त्याचा सातबारा सुद्धा इथे आपल्याला फोटोच्या स्वरूपात जोडून घ्यायचा आहे. तो कसा जोडून घ्यायचा आहे, तर आधी गॅलरी उघडा किंवा कॅमेरा उघडा, या दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जो काही फोटो असेल तुमचा सातबाराचा काढलेला, तो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला पुन्हा मागे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला नॉमिनी जोडायची असेल तर इथे तुम्ही जोडू शकता, पण गरज नाही आहे त्याची जोडलीच पाहिजे म्हणून. त्यानंतर आपण नोंदणी ही प्रथम पातळीवरती करून घेतलेली आहे. आता आपल्याला बँकेचा तपशीलसुद्धा याच्यामध्ये भरायचा आहे. यामध्ये शेतकऱ्याचं नाव, खातेदाराचं नाव, त्यासोबतच बँकेचा IFSC कोड भरल्यानंतर आपल्याला तो फेच करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचे डिटेल्स हे त्याबरोबर खाली येतील. तिथं तुम्हाला बँकेचा खाते क्रमांक लिहायचा आहे आणि पुन्हा एकदा खालच्या रकान्यामध्ये खाते क्रमांकाची पुष्टीसुद्धा करून घ्यायची आहे. त्यासोबतच तुमचं जे पासबुक असेल, चेकबुक असेल, त्याचा सुद्धा एक फोटो तुम्हाला इथे अपलोड करता येऊ शकतोय आणि तो सुद्धा तुम्हाला इथे अपलोड बँक पासबुक और चेक या ऑप्शनमध्ये निवडून सबमिट करायचा आहे. तो सुद्धा आपण जसा सातबारा अपलोड केलेला होता त्याच पद्धतीनं करून घ्यायचा आहे. आता बँकेचे तपशील भरल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा होम पेजला यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर आपल्याला योजनेत सहभाग घ्या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला जसं की आपण आधीच आधार नंबर टाकलेला आहे, त्याच्यामुळे आपलं जे काही डिटेल्स आहेत शेतकऱ्याचे ते इथे तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. मग शेतकऱ्याचं नाव त्याच्यामध्ये दिसेल, तुमचा फार्मर ID सुद्धा दिसेल आणि यामध्ये आता आपल्याला जी काही आपली नोंदणी करायची आहे हरभऱ्याच्या विक्रीसाठीची, तिथे तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शनमध्ये आपल्याला PSS चना प्रोक्युरमेंट रब्बी 2026 हा ऑप्शन निवडायचा आहे. तो निवडल्यानंतर आता काही वेळ थांबायचं आहे आणि नंतर आपला जो काही ऋतू आहे किंवा वर्ष आहे ते 2026 रब्बी हे निवडलं जाईल आणि कमोडिटी चण्याची निवडली जाणार आहे. त्यानंतर आपल्याला जमिनीचा तपशील जोडा असा एक ऑप्शन तिथे दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपला जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव कोणता आहे हे सर्व निवडून घ्यायचं आहे. त्यासोबतच तुमचा सर्वे क्रमांक आणि खाते क्रमांकसुद्धा इथं तुम्हाला रकान्यामध्ये टाकायचा आहे. खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तो फेच करून घ्यायचा आहे. फेच केल्यानंतर तुमच्या जमिनीच्या जे काही डिटेल्स आहेत किंवा तपशील आहेत ते तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीचे तपशील दिसतील. त्या जमिनीच्या तपशिलावरती तुम्हाला उजव्या बाजूला एक गोल दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव, तुमचा खाते क्रमांक, सर्वे नंबर, तुमचं व्यक्तिगत खातेदार आहात का, तुमची जमीन किती आहे याची सगळी डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर तुमच्यासमोर योजनेत सहभागी व्हा याच्या अंतर्गतच एक पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला सुरुवातीला वरच्या बाजूला जमिनीचा तपशील अपलोड करा असं सुचवलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही ते अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड करण्यासोबतच तुम्हाला जे काही जवळचं केंद्र आहे ते सुद्धा तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. म्हणजेच हमीभाव खरेदी केंद्र कुठे आहे जवळचं तुमच्या तालुक्यामध्ये ते त्यानुसार तिथे ऑप्शन येतील. आता माझ्या जवळचं जे काही खरेदी केंद्र आहे ते मी इथं निवडलेलं आहे, त्यापैकी तुम्ही निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सक्रिय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एकदा आपल्याला विचारण्यात येईल की तुम्ही अर्ज सबमिट करू इच्छिता का, त्याच्यावरती हो म्हणायचं आहे. हो म्हटल्यानंतर आपला अर्ज हा सबमिट झालेला असेल. त्यानंतर अर्जाचा ID तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. अभिनंदन, शेतकरी नोंदणी यशस्वीरित्या सबमिट केली असा तुम्हाला एक मेसेज स्क्रीनवरती पाहायला मिळेल. त्यावरती ठीक आहे असं म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर का या संदर्भातलं म्हणजेच तुमचं नोंदणीचं PDF हे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर दस्तऐवज सफलतापूर्वक डाउनलोड झाला आहे, तुम्हाला तो उघडायचा आहे का असा एक ऑप्शन स्क्रीनवरती दिसेल. उघडा म्हणून जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही जी काही हरभऱ्याच्या विक्रीसाठीची नोंदणी केलेली आहे हमीभाव केंद्रावरती त्याचं PDF सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून ओपन करून बघता येणार आहे. या PDF मध्ये तुमची सगळी काही माहिती तुम्ही जी इथे भरलेली आहे नोंदणी करताना ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमचं क्षेत्र किती आहे हे सुद्धा इथं सगळं पाहता येणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ई-समृद्धी ॲपवरती तुमच्या हरभऱ्याच्या विक्रीसाठीची नोंदणी ही करता येणार आहे. हमीभाव केंद्रावरती हरभरा विक्रीसाठी जे शेतकरी इच्छुक आहेत ते या पद्धतीनं त्यांच्या मोबाईलवरूनच ई-समृद्धी ॲपवरून नोंदणी करू शकतात. लक्षात ठेवा, हरभऱ्याचा केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो काही हमीभाव आहे तो आहे 5,875 रुपये प्रति क्विंटलचा आणि सध्या बाजारात हरभऱ्याचे भाव हे दबावत आहेत, म्हणजेच हमीभावाच्या खाली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा साहजिकच खरेदी केंद्राकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात ओढा आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यायची आहे. 1 मार्चपासून नोंदणी सुरू झालेली आहे. 31 मार्च 2026 ही नोंदणीची शेवटची तारीख आहे.
कशी नोंदणी करायची आहे याच्याबद्दलचं जे काही डेमो आहे ते आपण आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही तक्रारी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.